गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। माईबाप सज्जनांचं स्वागत आहे। आज कार्तिक मासाच्या या शुक्ल पक्षातील द्वितीय तिथी आहे आणि आजच्याच दिवशी भाऊबीज आपण साजरी करतो ना। काही ठिकाणी याला यमद्वितीय असं सुद्धा म्हटलं जातं। म्हणजेच भाऊबीज हा सण आहे ना, तो भाऊ बहीण यांच्या नात्यांवर आधारित सण आहे ना, जो मोठ्या श्रद्धेनं आणि प्रेमानं साजरा केला जातो ना। म्हणजेच राखी पौर्णिमेनंतर भाऊबीज हा सण आहे ना, तो सर्वात महत्त्वाचा मानला जातो। समर्थांनी सांगितलंच आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये जर भाऊ बहिणीचं हे नातं आहे ना, जर निरंतर टिकलं ना, तर त्या दोघांच्या जीवनामध्ये सुद्धा एवढी ताकद आणि ऊर्जा निर्माण होत असते ना, एवढी कोणत्याच नात्यामध्ये होत नाही। म्हणजेच हे भाऊ बहिणीचं नातं आहे ना, ते प्रत्येक भावाने आपल्या बहिणीशी खंबीरपणे तिच्या पाठीशी उभे राहणं हेच भावाचं कर्तव्य आहे ना। पण आजचा भाऊ तसं करतो का? म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, जो भाऊ आहे ना बहिणीच्या खंबीरपणे पाठीशी उभे राहतो ना, तर बहिणीचं लग्न झालं तरी तिच्याकडे कधीच कोणी वाईट नजरेने पाहू शकत नाही। पण जो भाऊ बहिणीची साथ सोडून देतो, बहिणीकडे जास्त जात नाही, त्या बहिणीला पण खूप वाईट वाटत असतं। पण कधीतरी या भावाला हे समजायला हवं, जेव्हा आपण बहिणीकडे जात नाहीत ना, तेव्हा त्याच्या सासरकडची मंडळी असते ना, ती आपल्या बहिणीला भरपूर बोलत असते। पण हे आपल्या भावाला कळतं का? कधीच कळत नाही। कधी जेव्हा रक्षाबंधनसुद्धा येतं ना, तेव्हा प्रत्येक भावाला वाटत असतं आपल्या बहिणीने आपल्याला रक्षाबंधनाला राखी बांधायला यावी। पण काही माऊल्या असतात ना, त्यांना ते जमतसुद्धा नाही, कारण त्यांच्या सासरी आहे ना तसं वातावरणसुद्धा नसतं। पण हे भावानं समजून घ्यायला हवं की नको बरं? जर आपण तेच मानत राहिलो, तेच विषय काढत राहिलो, तर बहीण भावाच्या नात्यामध्ये आनंद निर्माण होईल का? म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, भावाने बहिणीकडे न लाजता, न काही करता, न अपमानित होता जावं। कारण का? कारण आपली बहीण आहे ना नेहमी संकटामध्ये असते, आणि जेव्हा आपली बहीण संकटामध्ये असते ना, तेव्हा प्रत्येक भावाचं कर्तव्य आहे की तिच्याकडे नक्कीच धावून जावं। पण इथे स्वार्थ दडलेला असतो, इथे अहंकार आलेला असतो, आणि जिथे अहंकार येतो ना तिथे भक्ती घडते का? तिथे बहीण भावामध्ये प्रेम निर्माण होईल का? कधीच होणार नाही। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, ही भाऊबीज आलेली आहे ना, आज ही भाऊबीज आहे। या भाऊबीजेच्या दिवशी निदान जे भक्ती मार्गामध्ये जरी आहेत ना, त्यांनी जरी आज ठरवलं ना की गेलेले दिवस विसरून जाऊया आणि पुन्हा बहीण भावामध्ये प्रेम निर्माण करूया, आणि हे पहिलं पाऊल आहे ना ते भावाने उचलायला हवं। कारण का? कारण आपण कसं जीवन जगावं ना, हे आपण स्वतः ठरवू शकतो, कारण आपण स्वतः कमावणारे असतो। पण आपली बहीण ज्या घरी दिलेली आहे ना, त्या घरी तिला काही ठरवता येत नसतं। तिचे मिस्टर असतील, तिचे सासरे असतील, ते घर चालवत असतात। म्हणून प्रत्येक भावानं कमीपणा घ्यायला हवी, कारण जेव्हा आपली बहीण सासरी जाते ना, तेव्हा भावाचं कर्तव्य आहे की तिला निदान दर 1-2 महिन्यांनी भेटायला जावं। पण आजच्या या कलियुगातला भाऊ आहे ना,
तो सर्व काही विसरून गेला आहे. बघा, भक्ती मार्गामध्ये असून सुद्धा आपल्या बहिणीशी भाऊ बोलत नाही, एवढा अहंकार कुठून आलेला आहे बरं? मग तुम्ही जर कोणत्याही संप्रदायातील असाल, जर तुम्ही धर्माला मानत असाल, जर तुम्ही या भक्ती मार्गाला मानत असाल, तर मग तुमचे नातं आहे ना ते निरंतर टिकून राहायला हवं. मग त्या भक्ती मार्गाचा तरी फायदा काय बरं? कधीतरी या गोष्टीचा विचार प्रत्येक भावाने करायला हवा. आणि हा जोपर्यंत विचार तुम्ही करत नाही ना, तोपर्यंत तुम्ही कितीही भक्ती केली, कितीही देवदेव केला, कितीही अन्नदान केलं, काहीच फायदा नाही. समर्थांनी सांगितलेलं आहे, ज्याची बहीण आनंदी आहे ना, बघा, जर आपली बहीण दुःखी असेल आणि जर आपण लोकांना अन्नदान करत असू, तर ते पुण्य तुम्हाला मिळेल का? तुम्हाला अन्नदान करायचं आहे ना, तर आपल्या बहिणीला सपोर्ट करा. तिच्या संसारामध्ये आपण काहीतरी मार्ग काढायला हवा. तिचे दिवस हालाकीचे असतील ना, तर तिच्या संसारामध्ये आपण मार्ग काढणं हे भावाचं कर्तव्य आहे ना. पण आजचा भाऊ तसं करतो का? कधीच करत नाही. शास्त्रामध्ये असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की प्रत्येक बहिणीनं एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. जेव्हा आपला भाऊ या भाऊबीजेच्या दिवशी भोजनानंतर प्रत्येक बहिणीने आपल्या भावाला पान खायला द्यायला हवं. म्हणजे अशी मान्यता आहे की जेव्हा पान भेट दिल्यानं बहिणीचं सौभाग्य अखंड राहतं. समर्थांनी प्रत्येक शब्दां आणि शब्दांमध्ये प्रत्येक मनुष्यामध्ये प्रेम कसं निर्माण होईल ना, त्याचा उल्लेख केलेला आहे. आणि प्रत्येक मनाच्या श्लोकांमध्ये, दासबोधामध्ये अनेक प्रकारे हे प्रेमाचे प्रसंगसुद्धा सांगितलेले आहेत. मनुष्यानं वागावं कसं? जेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये प्रेमरूपी हे शस्त्र निर्माण होईल ना, तेव्हा सर्व इकडे चोहीकडे आनंदी आनंद निर्माण होईल. पण हा मनुष्य प्रेमाला धरून बसतो का? कधीच बसत नाही. तो प्रेम बाजूला सारतो आणि प्रेमाच्या जागी अहंकाराला धरून बसतो. मग बहीण भावामध्ये प्रेम निर्माण होईल का? कधीच होणार नाही. आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया की बहीण भावाचं नक्की प्रेम असावं कसं आणि कसं असू नये, यावर एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया. एकेकाळी एक वृद्ध आई होती आणि तिचा एक मुलगा आणि एक मुलगी होती. मुलीचं लग्न झालेलं होतं आणि एके दिवशी भाऊबीज सणामध्ये मुलानं आपल्या आईकडं बहिणीच्या घरी जाण्याची विनंती केली. तेव्हा वृद्ध आईनं म्हटलं, बाळा, तुझी बहीण खूप कलहप्रिय आहे, म्हणजे ती वाईट आहे, ती नेहमी भांडत असते. तू तिच्या घरी जाऊन काय करशील बरं? परंतु मुलाच्या विनंतीवर आईने त्याला जाण्याची परवानगी दिली. तेव्हा भाऊ त्याच्या बहिणीला भेटायला निघतो. रस्त्यात त्याला एक नदी भेटते. नदी बोलते, मी तुझा मृत्यू आहे, तुला बुडवून टाकील. तेव्हा भाऊ म्हणतो, मी अनेक वर्षापासून माझ्या बहिणीला भेटायला चाललेलो आहे, तिला भेटून परत येऊ दे, मग परतीच्या वेळी मला तू बुडव. नदी मान्य करते आणि त्याला ती वाट देते. पुढे जातो, त्याला एक सर्प भेटतो. सर्प म्हणतो, मी तुला दंश करेल. तेव्हा भाऊ म्हणतो, पहिल्यांदा मला माझ्या बहिणीकडून टीका करू दे. टीका म्हणजे हे आपलं मस्तक आहे ना, आपण लाल टीका लावतो ना, त्याला टीका म्हणतात. मग तू मला दंश कर. सर्पही त्याला वाट देतो. नंतर तो पुढे जात असताना आता तो पुढे जातो आणि पुढे जंगलामध्ये त्याला एक वाघ भेटतो. वाघ म्हणतो, मी तुला आता खाऊन टाकेल. तेव्हा भाऊ त्यालाही तेच बोलतो, मी आधी माझ्या बहिणीकडून मला टीका करू दे, मग परत जाताना मला तू खाऊन टाक. वाघही त्याला ती वाढ देतो. आता इथे तुमच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला असेल की ही गोष्ट लहान मुलासारखी आहे का? पण या कथेचं सार आहे ना, ते प्रत्येकाच्या जीवनामध्ये हे सुख निर्माण करणारं आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये ऊर्जा निर्माण करणारं आहे. म्हणून प्रत्येकानं लहान बाळ होऊन हे निरूपण ऐकावं. आता आपण पुढे पाहूया. आता भाऊ त्याच्या बहिणीच्या घरी पोचतो आणि तिला आवाज देतो.
ताई मी आलो आहे 7 कोस दूरवरून तिलक करायला, तुला भाऊ आला आहे. बहीण त्यावेळी सूत कातत असते आणि तेव्हा तिचं सूत मध्येच तुटतं. अशी मान्यता आहे. पूर्वीच्या काळामध्ये असं मानलं जायचं की सूत कातत असताना सूत मध्ये तुटला ना, तर ज्यांची बहीण एकुलती एक असते ना, ती बहीण सूत परत जुळेपर्यंत बोलत नाही. भाऊ बाहेरून पुन्हा आवाज देतो. भावाचा आवाज ऐकून बहीण उत्तर देत नाही. तेव्हा भाऊच्या मनामध्ये विचार येतो, मी गरीब आहे म्हणून माझी बहीण बोलू इच्छित नाही का? बरोबर आई माझी बरोबरच बोलत होती, मला इथे यायला नको होतं. असं विचार करून तो परत निघू लागतो. तेवढ्यात बहिणीचं सूत परत जुळतं आणि ती भावाला आवाज देते आणि त्याच्याकडे धावते. तिने भावाला न बोलण्याचं कारण सांगितलं. बहीण मोठ्या प्रेमानं आणि स्नेहानं आपल्या भावाला घरात घेऊन जाते आणि मग आपल्या मैत्रिणी शेजारणीकडे जाते. ती तिला विचारते, मैत्रीण, जर कोणी जीवापेक्षा प्रिय पाहुणा आला तर काय करावं बरं? शेजारीण मजेत म्हणते, तेलाने चौक लावावा आणि तुपात भात शिजवावा. त्या भोळ्या बहिणीला शेजारणीची मस्करी समजत नाही आणि ती तसंच करते. आता ना चौक वाळतो ना भात शिजतो. इकडे भुकेलेला भाऊ तिला म्हणतो, ताई मला भूक लागली आहे, लवकर जेवण वाढ. तेव्हा बहीण म्हणाली, भाऊ आज ना भात शिजतोय ना चौक वाळतोय. भावाने विचारलं, कसला चौक लावला आहेस आणि कसला भात चढवलास? बहीण म्हणाली, मी माझ्या शेजारीण मैत्रिणीला विचारलं होतं. तिने सांगितलं होतं की जीवापेक्षा प्रिय पाहुणा घरी आला ना, तर तेलाचा चौक लावावा आणि तुपात भात चढवावा. भाऊ म्हणाला, अरे माझी भोळी बहीण, कधी तेलाचा चौक वळतो का आणि कधी तुपात भात शिजतो का? तू पाण्याचा चौक लाव आणि पाण्यातच भात चढव. मग ती असंच करते. जेव्हा चौक वाळतो आणि भात शिजतो तेव्हा तिने तूप आणि साखर घालून भावाला जेवण वाढलं आणि मग त्याला तिळक केलं. काही दिवस जातात. एके दिवशी भाऊ म्हणाला, ताई आता मी घरी परत जाईल. बघा, पूर्वीच्या काळामध्ये आपली ताई भरपूर आपली बहीण असायची ना, भरपूर दूरवर दिलेली असायची आणि तिथे जाण्या येण्यासाठी साधनं नसायची. मग पायीच प्रवास असायचा. मग भाऊ एकदा गेला ना, तर एखादा महिना राहूनच परत घरी यायचा. तेव्हा तो भाऊ एके दिवशी म्हणाला, ताई आता मी घरी परत जाईल. आई एकटी असेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बहीण लवकर उठून गहू दळते आणि भावासाठी लाडू बनवते. काही लाडू मुलांसाठी ठेवून आपल्या भावाला निरोप देते. सकाळी जेव्हा मुलं उठतात ना, तेव्हा त्या आईकडे खाण्यासाठी विचारतात. तेव्हा आई त्यांना तेच लाडू देते. तेव्हा ती बघते, हे काय सगळे लाडू हिरवे झालेले आहेत. मग ती चकित बघते, तर तिथे गव्हासोबत एक सर्पही दळला गेला होता. तिथे लाडू फेकून देते आणि आपल्या भावाच्या मागे धावते. रस्त्यात एका झाडाखाली तिचा भाऊ बसलेला असतो. तिला बघून भाऊ म्हणतो, काय झालं ताई? तेव्हा बहीण विचारते, मी तुला बांधलेले लाडू कुठे आहेत? तुझे लाडू मी अजून खाल्ले नाहीत, झाडावर टांगलेले आहेत. ती झाडावरून लाडू काढते आणि तिथेच खड्डा खोदून ते लाडू गाडते. मग तिने तिच्या भावाला सगळी गोष्ट सांगितली. भाऊ म्हणाला, ताई तू एकदा तर मला मृत्यूपासून वाचवलं, पण मी मागे अनेकांना वचन देऊन आलो आहे. आणि तो बहिणीला सगळी गोष्ट सांगतो. ते दोघे बसून तिथे बोलत बसतात. तेव्हा बहीण भावाकडून पाणी मागते. भाऊ म्हणाला, थोडं दूर एक तलाव आहे, तिथून मी पाणी घेऊन येतो. बहीण म्हणाली, मीच जाते आणि पाणी पिऊन परत येते. ती पाणी प्यायला त्या तलावाजवळ पोचते तर बघते की जिथे एक म्हातारी बसलेली आहे. ती तिच्याकडे जाऊन विचारते, आई तुम्ही इथे का बसले आहेत बरं? तेव्हा ती म्हातारी म्हणते, मी विधाता आहे, एका बहिणीच्या भावाचा मृत्यू बांधत आहे. तेव्हा ती विचारते, माता तो कोण भाऊ आहे? विधाता म्हणतात, एक भाऊ आहे ज्याच्या प्रेमात त्याच्या बहिणीने सर्पाची हत्या केली आहे. बहीण विचारते, हा तर माझाच भाऊ आहे. ती घाबरते आणि विधात्याला विचारते, माता त्या भावाला या श्रापातून वाचवण्यासाठी
काय करावं लागेल बरं? विधाता तिला सांगतात, त्याची एक बहीण आहे, ती त्याला शिव्या देईल आणि तिचं लग्न होईपर्यंत जर ती प्रत्येक संकट टाळत राहिली ना तर तिचा भाऊ वाचू शकतो. ती ताबडतोब आपल्या भावाकडे जाऊन म्हणते, भाऊ मी तुला आईच्या घरी सोडायला चालले आहे, पण थांब मी लगेच येते. ती वाघासाठी मांस, सर्पासाठी दूध आणि नदीसाठी ओढणी घेऊन येते. मग दोघं बहीण भाऊ पुढे निघतात आणि रस्त्यात त्यांना आधी वाघ भेटतो. जसं तो भावाला खाण्यासाठी पुढे येतो ना तेव्हा बहीण त्याच्यासमोर मांसाचा तुकडा टाकते. वाघ मांस खाण्यामध्ये गुंतून जातो आणि दोघे बहीण भाऊ पुढे निघतात. पुढे त्यांना सर्प भेटतो आणि जसा सर्प डसण्यासाठी पुढे येतो, बहीण सर्पासमोर दुधाचा प्याला ठेवते आणि सर्प दूध पिण्यामध्ये गुंततो आणि दोघे पुढे चालू लागतात. रस्त्यामध्ये त्यांना नदी भेटते, जी भावाला बुडवण्यासाठी तयार असते. पण बहीण नदीला ओढणी बुडवते आणि खुश होऊन नदी त्यांना वाट देते. आता दोघे बहीण भाऊ पुढे जातात, आपल्या घरी पोचतात आणि मुलीला पाहून आई आनंदी होते. पण बहीण त्याच वेळी भावाला शिव्या देऊ लागते. त्या भावाला शिव्या देऊ लागते तेव्हा आई मुलाला विचारते, ही कलहप्रिय बहीण का घेऊन आलास बरं? तेव्हा भाऊ म्हणतो, आई बहीण खूप चांगली होती, पण येताच तिला काय झालं हे समजत नाही. काही दिवसानंतर भावाच्या लग्नाचा विषय निघतो. तेव्हा सर्वजण म्हणतात, बहीण वेडी आहे पण भाग्यवान आहे. पण जेव्हा सासरचे लोक साखरपुड्यासाठी मिठाई घेऊन येतात ना तेव्हा बहीण म्हणते, याची मिठाई का वाटता बरं? आधी माझी मिठाई वाटा. काही मोठी मंडळी म्हणाली, हिला देखील भावासोबत बसवा. साखरपुडा सुरू होतो आणि तिथे आग लागते. बहिणीला आधीच कळलं होतं की तिच्या भावाचा घात आहे. तिनं ताबडतोब ती आग विझवली. आता काही दिवसानंतर लग्नाचे कार्यक्रमसुद्धा सुरू होतात. पण बहीण सतत भावासोबत असते. जेव्हा भावाची वरात निघू लागते ना तेव्हा बहीण म्हणते, अरे याची वरात काय काढता? आधी माझी वरात काढा आणि याला मागच्या दरवाजातून घ्या. बहीण इतकं बोलताच समोरील दरवाजा तुटून पडतो आणि सर्वजण म्हणतात, जरी बहीण कलहप्रिय आहे ना तरी ती सतत भावाचा जीव वाचवत आहे. जेव्हा भाऊ फेऱ्यांमध्ये बसतो तेव्हा बहीण परत म्हणते, याच्या जागी मी फेऱ्यांमध्ये बसेन. लग्नानंतर जेव्हा नवरा नवरीची रात जागते तेव्हा बहीण म्हणते, याची नाही, आधी माझी रात जागा. अनेक लोक म्हणाले, मध्ये पडदा लावून हिला देखील सोबत झोपू द्या. रात्री जेव्हा भाऊ आणि वहिनी झोपतात ना तिथे एक मोठा सर्प येतो. बहीण तर आधीपासून तयारीतच बसलेली असते. तिने त्याला पकडून टोपलीत ठेवून झोपून जाते. आज ती अनेक दिवसांनी निर्धास्तपणे झोपते. इकडे तिची आई विचार करते, मुलगी उठण्यापूर्वीच पाहुण्यांना निरोप देते, नाहीतर ती परत गोंधळ घालेल. तेव्हा मुलगी उठून पाहते तर घरात कोणीच दिसत नाही. ती आईला विचारते, आई सगळे पाहुणे कुठे गेले बरं? तेव्हा आई म्हणते, बाळ सगळ्या पाहुण्यांचा निरोप दिला आहे. तेव्हा मुलगी म्हणते, आई सगळ्या पाहुण्यांना परत बोलव, तेव्हाच मी निरोप घेईन. तिच्या म्हणण्यानुसार आई सगळ्या पाहुण्यांना परत बोलावते. तेव्हा ती आईला सांगते, आई आजच्या दिवसासाठी मी पाळण्यात मूळ आणि चुलीवर दूध ठेवलं होतं आणि वेडी झाले होते. माझ्या या भावावर 7 घात होते. तेव्हा ते टाळण्यासाठी मी असं करत होते. तिचं हे बोलणं ऐकून आई आणि भाऊ खूप आनंदित होतात आणि सर्वात आधी मुलीला निरोप देतात आणि नंतर सगळ्या पाहुण्यांना निरोप देतात. या दिवसानंतर प्रत्येक बहीण आपल्या भावाच्या दीर्घायुष्याची कामना करून भाऊबीज साजरी करू लागली. आणि या दिवशी बहीण भावाचा टीका करते, ही कथा आहे ना, ही प्रचलितच आहे ना. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे की जर भावा बहिणीचं नातं जर व्यवस्थित असेल ना तर भाऊ बहिणीसाठी आणि भाऊ आणि बहीण भावासाठी एवढं अतूट नातं निर्माण झालेलं असतं ना. कधी संकट जरी आलं ना तर बहीण भावासाठी काहीही करू शकते. म्हणून प्रत्येक भावानं एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी,
जरी किती प्रसंग जरी आले ना, जरी किती वाईट परिस्थिती जरी आली, तरी बहिणीला कधीच विसरू नका. पण आजच्या या कलियुगातील बहीण आहे ना, या पैशामुळं, या मोहामुळं बघा कधी कधी आयुष्यामध्ये असे प्रसंग येतात ना, या पैशामुळं, या धनामुळं आपली नाती पूर्ण तुटून जातात. पण कधी कधी या पैशामुळं जर आपली नाती तुटत असतील ना, तर आपण या जीवनामध्ये भक्तिमार्ग करून काही फायदा आहे का? काहीच नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, मनुष्यानं आपल्या अहंकारावर ताबा मिळवला ना, तर जीवनातलं सर्व सुख त्याला मिळाल्याशिवाय राहत नाही. पण हा ताबा मिळवेल कधी? जेव्हा भक्ती मार्गामध्ये येईल, 2 वेळची उपासना करेल, नित्य नेमानं सर्व नियमांचं पालन करेल, तेव्हाच होईल ना. पण असं होतं का? ज्यांच्या जीवनामध्ये 2 वेळची उपासना, नित्य नियमाने नियम पाळणं, या सर्व गोष्टी घडल्या जातात ना, श्रवण घडलं जातं, त्याच्या जीवनामध्ये सुखच निर्माण होतं. एकदा हा अहंकार काय असतो ना, हा अभिमान काय असतो, शास्त्रामध्ये सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. एकदा असं झालं होतं की चंद्राला आपल्या रूपाचा खूप अभिमान होता आणि गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशजींचा गजमुख आणि लंबोदर रूपाला पाहून चंद्राने त्यांची हसवणूक केली. म्हणजे गणेशजींना यामुळे खूप राग आला आणि त्यांनी चंद्राला श्राप दिला, आजपासून जो कोणी तुला पाहिल ना, त्याला खोटा कलंक लागेल. गणेशजींच्या या श्रापामुळं चंद्रमा दुःखी झाला आणि घरी जाऊन लपून बसला. चंद्राची ही दुःखद अवस्था पाहून देवतांनी चंद्राला सल्ला दिला की मोदक आणि पक्वानांनी गणेशजींची पूजा करा आणि गणेशजी प्रसन्न होतील आणि श्रापातून तुम्हाला मुक्ती मिळेल. चंद्रानं या गणेशजींची पूजा केली आणि त्यांना प्रसन्न करून घेतलं. तेव्हा गणेशजी म्हणाले, श्राप पूर्णपणे संपणार नाही, पण तुझी चूक तुला लक्षात राहील ना आणि जगालाही हे ज्ञान मिळेल. कोणाच्याही रूपालाही हसू नये. त्यावर आता फक्त भाद्रपद शुक्ल पक्षाच्या या चतुर्दशीच्या दिवशी जो कोणी तुला पाहिल ना, त्याला खोटा कलंक लागेल. म्हणून या दिवशी आहे ना, चंद्राचं दर्शन करू नये. जर चुकून चंद्राचं दर्शन झालं ना, तर त्याच्या निवारणासाठी स्वमंतक आणि चोरीची कथा ऐकणं खूप फायदेशीर ठरतं ना. म्हणूनच समर्थांनी सांगितलं आहे ना, कधीतरी आपल्या जीवनामध्ये असे प्रसंग घडून येतात ना, त्याच्यामध्ये आपली चुकीसुद्धा नसते आणि म्हणून अचानकपणे आपल्यावर आळ येतो. कधीकधी चोरीचा आळा असेल, कधीतरी आपल्या व्यवसायामध्ये भरपूर आपल्या प्रमाणामध्ये घाटा होतो. पण तुम्ही घाबरवून जाऊ नका. जर तुमच्यासोबत समर्थ विचार असतील ना, तर तुम्हाला कधीच भय नाही, कधी होणारसुद्धा नाही. म्हणून प्रत्येक मनुष्यानं आपल्या जीवनामध्ये किती जरी दुःख जरी आले ना, तरी घाबरवून जाऊ नका. बघा आपण पाहूया, एकदा या विश्वामध्ये जरासंधाने एवढा धुमाकूळ घातला होता ना, आणि त्यामुळंच श्रीकृष्ण स्वारींनी समुद्राच्या मध्यभागी नगरी वसून राहू लागले होते. आणि त्या नगरीचं नाव आहे ना, ते आज द्वारकापुरी म्हणून आहे. आणि या द्वारकापुरीत राहणाऱ्या या सत्राजित यादवानं सूर्यनारायणाची आराधना केली. तेव्हा सूर्य भगवानांनी त्याला नित्य 8 भार सोने देणारी ती स्वमंतक नावाची आणि आपल्या गळ्यातून काढून दिली. आणि ती मणी मिळाल्यावर सत्रजित यादव समाजात गेला आणि तेव्हा श्रीकृष्णांनी तो मणी प्राप्त करण्यासाठी इच्छा व्यक्त केली. सत्राजितनं ती मणी श्रीकृष्णाला न देता आपल्या भावाला प्रसेनजितला दिली. एके दिवशी प्रसेनजित घोड्यावर बसून शिकारीसाठी गेला आणि तिथे एका सिंहानं त्याला मारलं आणि ती मणी घेऊन टाकली. रिंछांचा राजा जामवंत त्या सिंहाला मारून मणी घेऊन गुहेत जातो. जेव्हा प्रसेनजित अनेक दिवसांनी शिकार करून परत आला नाही, तेव्हा सत्राजितला खूप दुःख झालं. त्यानं विचार केला, श्रीकृष्णाजींनी आणि मणी मिळवण्यासाठी त्याचा वध केला असावा. म्हणून कोणतीही माहिती न मिळवता त्यानं प्रचार केला की श्रीकृष्णांनी प्रसेनजितला मारून स्वमंतक मणी हिसकावून घेतली आहे.
या लोकनिंदेच्या निवारणासाठी श्रीकृष्ण अनेक लोकांसोबत या प्रसेनजितला शोधण्यासाठी वनात जातात. तिथे त्यांना प्रसेनजित सिंहानं मारल्याचं आणि सिंहाला रिछानं मारल्यानं चिन्ह आढळलं. तेव्हा रिछाच्या पावलांच्या खुणा ते शोधत शोधत जामवंतांच्या गुहेमध्ये पोचतात. आणि गुहेत जेव्हा प्रवेश करतात ना, तिथे त्यांनी पाहिलं की जामवंतांची मुलगी त्या मणीसोबत खेळत आहे. श्रीकृष्णांना पाहताच जामवंत युद्धासाठी तयार झाला. युद्ध अनेक बघा सुरू झालं आणि गुहेबाहेर श्रीकृष्णांच्या साथीदारांनी 7 दिवसांची प्रतीक्षा केली. नंतर त्यांना मरण पावलेलं समजून दुःखानं द्वारकापुरीत परतले. इकडे 21 दिवसापर्यंत सतत युद्ध करूनसुद्धा जामवंत श्रीकृष्णाजींना पराभूत करू शकला नाही. तेव्हा त्यानं विचार केला, कुठेतरी हेच ते अवतार आहे ज्यासाठी मला रामचंद्रजींचा वरदान मिळाला होता. हे स्पष्ट झाल्यावर त्यांनी त्यांच्या कन्येचा श्रीकृष्णाशी विवाह केला आणि मणी दहेज म्हणजे दहेजामध्ये दिला. श्रीकृष्णांनी जेव्हा मणी परत आणले ना, तेव्हा सत्राजित आपल्या कृतीवर खूप लज्जित झाला. या लाजेतून मुक्त होण्यासाठी त्यानंही आपल्या कन्येचा विवाह श्रीकृष्णाबरोबर लावून दिला. काही काळानंतर जेव्हा श्रीकृष्णाजींची एका कामासाठी इंद्रप्रस्थला गेले असताना, तेव्हा अक्रूर आणि ऋतुवर्माच्या सल्ल्यानं शतधन्वा यादवानं या सत्राजितला मारून आणि मणी आपल्या कब्जामध्ये घेतली. सत्राजितचा मृत्यू झाल्याची बातमी जेव्हा श्रीकृष्णांना कळाली ना, तेव्हा ते तातडीने द्वारकेमध्ये आले आणि शतधन्वांना मारून मणी काढून घेण्याचा निर्णय घेतला. या कामात बलरामजी देखील तयार होते. हे कळाल्यावर त्या शतधन्वानं मणी अक्रूरला दिली आणि स्वतःला पळून गेला. आणि श्रीकृष्णाने त्याचा पाठलाग करून त्याला मारून टाकलं, पण मणी त्यांना सापडली नाही. बलरामजी तिथेही पोचले. तेव्हा श्रीकृष्णांनी त्यांना सांगितलं की मणी त्यांच्याकडे नाही. बलरामजींना यावर विश्वास बसला नाही आणि ते अप्रसन्न होऊन इंद्रप्रस्थला निघून गेले. श्रीकृष्ण द्वारकाला परतल्यानंतर लोकांनी त्यांचा मोठा अपमान केला. त्वरित बातमी पसरली की सोमंतक आणि मिळवण्यासाठी श्रीकृष्णांनी आपल्या भावालाही त्यागलं आहे. श्रीकृष्ण या आकारण झालेल्या अपमानाच्या दुःखामध्ये बुडालेले होते. तेवढ्यात महान नारदजी तिथे येतात आणि श्रीकृष्णाजींना सांगितलं, तुम्ही भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या चंद्राचं दर्शन केलं होतं आणि म्हणून तुम्हाला असा कलंक आहे ना, तो सोसावा लागला आहे. श्रीकृष्णांनी विचारलं, चौथीच्या चंद्राला असं काय झालं की त्याचं दर्शन घेऊन मनुष्य कलंकित होतो बरं? तेव्हा नारदांनी सर्व हकीकत सांगितली. एकदा ब्रह्माजींनी चतुर्थीच्या दिवशी गणेशजींचं व्रत केलं होतं. गणेशजींनी प्रकट होऊन वरदान मागायला सांगितलं. तेव्हा त्यांनी मागितलं की मला सृष्टी निर्माण करण्याची इच्छा व्हावी. आणि गणेशजींनी तथास्तु म्हटलं आणि ते निघाले. त्यांच्या विचित्र व्यक्तिमत्वाला पाहून चंद्राने त्यांची हसवणूक केली. यावर गणेशजींनी रुष्ट होऊन चंद्राला श्राप दिला की जो तुझं मुख पाहिल ना, त्याला लगेच कलंक लागेल. श्राप देऊन गणेशजी आपल्या लोकामध्ये निघून गेले आणि चंद्रमा मानस सरोवरातील त्या कुमुदिण्यांमध्ये जाऊन लपला. चंद्राविना प्राण्यांना खूप कष्ट झाले. त्यांच्या कष्टांचा विचार करून ब्रह्माजींच्या आज्ञेवरून सर्व देवतांच्या व्रताचं प्रसन्न होऊन गणेशजींनी वरदान दिलं की आता चंद्र श्रापमुक्त होईल. पण भाद्रपद शुक्ल चतुर्थीला जो कोणी चंद्रदर्शन करेल ना, त्याला चोरीचा खोटा कलंक लागेल. पण जो मनुष्य प्रत्येक द्वितीयेला दर्शन करेल तो या कलंकापासून वाचेल. या चतुर्थीला सिद्धिविनायक व्रत केल्याने सगळे दोष दूर होतील. तेव्हा श्रीकृष्णांनी या कलंकातून मुक्त होण्यासाठी हे व्रत केलं होतं. म्हणून कुरुक्षेत्राच्या युद्धावेळी युधिष्ठिरांनी भगवान श्रीकृष्णांना विचारलं, हे भगवान, या मनुष्याच्या मनोकामना पूर्ण होण्याचा उपाय काय आहे बरं? तेव्हा कोणत्या प्रकारे
मनुष्य धन, पुत्र, सौभाग्य आणि विजय मिळवू शकतो बरं. हे ऐकून श्रीकृष्ण स्वारींनी उत्तर दिलं, जर तुम्ही पार्वतीपुत्र श्री गणेशाची विधीपूर्वक पूजा केलीत ना, तर नक्कीच तुम्हाला सर्व काही प्राप्त होईल. तेव्हा श्रीकृष्णजींच्या आज्ञेवरून युधिष्ठिरांनी गणेश चतुर्थीचं व्रत करून महाभारताचं युद्ध जिंकलं ना. या सर्व कथेचं तात्पर्य काय आहे बरं? समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, या विश्वामध्ये, या जगामध्ये अशी एकसुद्धा वस्तू नाही, असा एकसुद्धा जीव नाही, तो भगवंताच्या इच्छेनुसार चालत नाही. मग आता तुमच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला असेल, जर सर्व जीव भगवंताच्या इच्छेनुसार चालतो, मग अवगुणी मनुष्य का होतो बरं? सद्गुण मार्गाने मनुष्य का जात नाही बरं? पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना, या बहीण भावाचं नातं आहे ना, अतिशय श्रेष्ठच आहे. पण या भगवंतानं जेव्हा आपल्याला जन्माला घातलं ना, तेव्हा कर्म कसे करायचे हे आपण ठरवायला हवं. आपण जर चांगले कर्म केले ना, तर भगवंत आपल्याला नक्कीच साथ देईल. पण आजच्या या बहीण भावाचं भांडण आहे ना, ते कशामुळं होत आहे बरं? ते होत आहे पैसा प्रॉपर्टीमुळं, जमीन जाग्यांमुळं. पण या गोष्टीमध्ये जर तुम्ही भांडण करत असाल ना, तर तुमच्या जीवनामध्ये कधीच नातंसुद्धा टिकणार नाही. पण मनुष्याला जेव्हा एक गोष्ट समजेल की माणसाचा मृत्यू झाल्यानंतर आपण काही घेऊन जाणार आहोत का? काही घेऊन जाणार नाही, काही घेऊन आलो नव्हतो, मग तरीसुद्धा या अहंकार रूपी रावणाला तुम्ही का घेऊन बसता बरं? म्हणून आजही दिवस गेलेले नाही. जे झालं ना, ते सर्व विसरून जा. परत आपल्या नात्यांमध्ये प्रेम निर्माण करायचं असेल ना, तर भावाने पुढं यावं आणि साडी घेऊन आपल्या बहिणीला घेऊन जावं. आपल्या बहिणीच्या घरी जाऊन तिच्याकडून तिलक लावून घ्यावा. तुम्हाला तो तिलक आहे ना, एवढे ऊर्जावान बनवेल, एवढं श्रेष्ठत्व निर्माण करेल ना, तुमचं कल्याणच होऊन जाईल. जय जय रघुवीर समर्थ.